संदर्भात मी सामाजिक कार्यकर्ते आहे, मी बीडला असते. नुकतीच केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि ही अधिसूचना जारी करताना त्यांनी फक्त घटस्फोटित महिलांसाठी ती अधिसूचना जारी केलेली आहे. तर काय आहे ती अधिसूचना? तर घटस्फोटित महिलांना त्यांच्या वडिलांचं पूर्व नाव लावायचं असेल, पूर्व नाव आडनाव त्याच्यामध्ये आलं, ते लावायचं जर असेल तर घटस्फोट घेतलेल्या नवऱ्याचं, म्हणजे जो तिचा आता नवरा नाही त्या नवऱ्याचं ना हरकत एनओसी हे सर्टिफिकेट घ्यायचं, तरच तिला तिच्या वडिलाचं नाव वापरता येणार. बरं, आता ही जारी केलेली अधिसूचना जी आहे तर ती घटस्फोटित महिलांसाठीच आहे, ती घटस्फोटित पुरुषांसाठी नाहीये. म्हणजे हा एक काय म्हणतात ना, भेदभाव, डिस्क्रिमिनेशन जे आहे तर हे महिलेच्या बाबतीत केलेलं गेलेलं आहे, जे की असंवैधानिक आहे. आता याच्यामध्ये झालेलं असं आहे की पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे ज्या काही कुटुंब व्यवस्था आहेत, ज्या काही विवाह संस्था आहेत, या विवाह संस्था, कुटुंब संस्था ज्या आहेत तर ह्या पितृसत्ताक आहेत. म्हणजे स्त्रियांना जे काही बाबतीतल्या गोष्टी असतील त्या पुरुष प्रधानतेनं, पितृसत्तेनं ते येतात. त्याच्यामध्ये प्रधान गोष्ट ज्या आहेत, महत्व तर ते स्त्रियांच्या ऐवजी पुरुषांना दिलं गेलेलं आहे. आणि अर्थातच महिलांना, पुरुषांना असो की महिलांना असो, नाव हे पित्याचं लागत असतं. मग आता लग्नाच्या अगोदर हे पित्याचं नाव, आडनाव त्या महिलेला लागलेलं असतं. जसं तिचं लग्न जमलेलं असतं किंवा लग्न होतं तेव्हा तिला नाव हे नवऱ्याचं लागलेलं असतं. परंतु तिच्या नावाच्या बदलाची प्रक्रिया हे तिचं लग्न जमल्यापासून होती. कसं की पत्रिका छापल्या तर त्या पत्रिकेवर तिचं माहेरचं नाव काही असेल, सत्यभामा असेल तर मग तिच्या जागी दुसरं नाव ठेवायचं, का तर ते तुमचं माहेरचं आडनाव आहे ते आम्हाला आवडत नाही. त्याच्या पाठीमागच्या त्यांच्या वेगवेगळ्या धारणा असतात. मग त्यांचं नाव समजा माहेरी अम्रपाली नाव असेल तर मग तिचं गौरी नाव ठेवलं जातं. म्हणजे ह्या अशा गोष्टी असतात. तर मग ते त्यानुसार तिचं मग माहेरचं काही कर्तृत्व असू द्या, तिचं काही तिची ओळख असू द्या माहेरमध्ये, तर ती ओळख आपसुकच बुजवली जाते आणि मग त्या पद्धतीनं तिचा प्रवास नव्या नावाने, नव्या आडनावाने नवऱ्याच्या घरी सुरू होतो. आता घटस्फोट व्यक्ती कुटुंब का घेतं किंवा कुटुंबातल्या व्यक्ती, नवरा बायकोचा घटस्फोट होतो. तर हा घटस्फोट घेत असताना महिला का घेतात किंवा पुरुष का देतात, त्यांचे कौटुंबिक वाद असतात किंवा काय म्हणतात ना, ते एवढे संबंध ताणले गेलेले असतात किंवा मतभेद वैचारिक असू द्या, कुठली असू द्या, ते खूप ताणले गेलेले असतात आणि एकत्रित राहणं अशक्य असतं. अशा वेळेस महिला घटस्फोटाचा हा पर्याय निवडतात किंवा पुरुष पण देतात त्यांना. तर मग असं होतं की जोपर्यंत नातं टिकतं तोपर्यंत एकत्रित असतात, पण जेव्हा त्यांचं नातं तुटलेलं असतं, ते मनातून ते गोष्टी त्यांच्या ते दुरावलेली लोक असतात, अशा वेळेस त्या लोकांना एकत्रित राहणं शक्य नसतं आणि अशा वेळेस मग महिला घटस्फोट घेतात किंवा नवऱ्याला घटस्फोट देतात. मग आता जर त्या नवऱ्याला घटस्फोट दिलेला आहे याचा अर्थ त्यांचं नातं कोणतंही असू द्या ते संपुष्टात आलेलं आहे, तिचं आणि त्या व्यक्तीचं. लेकरांसोबतचा तिला जर मुलं असतील तर त्या लेकरांसोबतचा घटस्फोट जरी झालेला नसला तरी सुद्धा त्या लेकरांवर त्याचे परिणाम होतात आपल्याला माहित आहे. परंतु त्या दोघांचं तेवढं नातं सन्मानाचं नसतं, जिव्हाळ्याचं नसतं आणि ते तुटलेलंच असतं. अनोळखी व्यक्तीसारखं त्यांचं ते नातं झालेलं असतं. मग अशा वेळेस केंद्र सरकारनं त्या व्यक्तीला, त्या महिलेला घटस्फोट घेण्यासाठी त्याच नवऱ्याकडं त्याची एनओसी घेण्यासाठी पाठवणं कितपत योग्य आहे? आता आम्ही जेव्हा शासकीय पातळीवरती जेव्हा कार्यालयांमध्ये जातो, कुठल्याही तक्रारी दाखल करत असताना, कुठल्याही योजनांचा लाभ घेत असताना, काही करत असताना जर हे करायचं असतं तर बऱ्याच अंशी काय असतं ना की लाभाच्या गोष्टी ज्या असतात की बाबा तेव्हा सरकारी पातळीवर म्हणा, काही बी म्हणा, की तिथं भ्रष्टाचार येतो, कुठली तरी लाच घेतली जाते, काहीतरी फेवर केलं जातं आणि मग अशा वेळेस त्या महिला, त्या म्हणजे कुठली व्यक्ती असू द्या, त्याचं काम होण्यासाठी मग त्या फेवर मध्ये महिला असतील तर मग महिलांकडून वेगळी मागणी केली जाते, पुरुष असतील तर मग पैशाची मागणी केली जाते. जर आता अशा पद्धतीनं त्या महिलेकडं, त्या महिलेला जर त्याच घटस्फोटित नवऱ्याकडे जावं लागत असेल तर तो नवरा काय करेल? जर घटस्फोटाच्या नंतर तिला पोटगी मंजूर झालेली असेल की एवढी एवढी तुला पोटगी देणार, तिला दिलेली असेल, ती पोटगी बंद करेल मी, मग तुला जे माझं एनओसी पाहिजे असेल तर, असं म्हणू शकतो तो नवरा. त्याला लेकरू हवं असेल, परंतु लेकरं कायद्यानं समजा 6 वर्षाखालील लेकरं आईकडे दिलेले असतात. खास करून मुलींचा तर ताबा आईकडे जास्तीत जास्त दिला जातो. अशा वेळेस तो असंही म्हणू शकतो की मी माझ्या स्वखुशीने माझी मुलगी, माझं लेकरू मी माझ्या नवऱ्याकडे देत आहे कारण मला सांभाळ करणं होत नाही. अशा वेळेस तो लेकराचा ताबाही घेऊ शकतो, तिच्याकडून लिहून घेऊन. हे फेवरच झालं.
ती नोकरदार असेल तर तिच्याकडे पैशाची मागणी करू शकतो, किंवा ह्याची इच्छा होती तिला नांदवण्याची, परंतु तिला तिची इच्छा नव्हती नांदायची. अशा वेळेस असा नवरा तिच्याकडं शारीरिक सुखाची सुद्धा मागणी करू शकतो, तिला ब्लॅकमेल करू शकतो, आणि जेव्हा जेव्हा मला पाहिजे तेव्हा तेव्हा तू मला शारीरिक सुख दिलं पाहिजे, अशीही तो मागणी करू शकतो. पण हे म्हणणं आपल्याला आहे, जर त्या घटस्फोटित महिलेचं घटस्फोट झालेलाच आहे, तर मग अशा पद्धतीनं पुन्हा त्या नवऱ्याकडे तिला पाठवणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे तिचा पुन्हा लैंगिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक हा छळ होऊ शकतो. लेकरं परत सफर करू शकतात, तिची पोटगी बंद होऊ शकते, की तुला एनओसी पाहिजे ना, तर मग मी देणार नाही, ह्या अटी आहेत माझ्या, मग ह्या असं होतं. बरं, ह्याच गोष्टी ज्या महिलांना समजा सरकारने जारी केली, केंद्र सरकारने जर सूचना ही, तर घटस्फोट घेणाऱ्या पुरुषांना काय का असा त्याच्यात उल्लेख केला गेला नाही, की घटस्फोटित पुरुषांना सुद्धा त्या महिलेची सहमती लागेल आणि तिची एनओसी लागेल की ह्यानं आता लग्न केलं पाहिजे. कारण घटस्फोट घेणाऱ्या नवऱ्यांकडे सुद्धा असं असतं की एखाद्या वेळेस 2 लेकरं असतील तर एका लेकराचा ताबा नवऱ्याकडे दिलेला असतो, एका मुलगी असो मुलगा असो, तर त्याच्याकडे सुद्धा की बाबा तिची एनओसीची गरज लागेल ना, किंवा ह्यानं बापाचं नाव लावलं पाहिजे का नाही, किंवा त्यानं ह्याच्या नावामागे ह्याची दुसरी पत्नी ह्यानं लग्न जर करत असेल तर मग दुसरी पत्नी ही असेल, तिचं नाव लागलं पाहिजे का नाही. तर इथं बापाचंच नाव, त्याला ऑलरेडी त्याचं बापाचं नाव असतं, त्याचं नाव कधीच बदललेलं नसतं. म्हणून इथं काय होतं की महिलांचा दुहेरी प्रवास सुरू असतो, पित्याकडून नवऱ्याकडे. याच्यामुळं दोन्ही ठिकाणी पित्याकडूनही तिचं काहीच राहत नाही, नवऱ्याकडे तिचं काहीच राहत नाही. परंतु नवऱ्याकडे जर हे केलं, नवऱ्याचा घटस्फोट जर झाला, तर नवऱ्याच्या बाबतीत असं हेच नाही केलेलं. म्हणून आपलं असं म्हणणं आहे की हा भेदभाव कशासाठी त्या महिलेला परत त्याच नवऱ्याकडे पाठवलं जातंय, काय गरज आहे सरकारच्या अशा अधिसूचना काढण्याची, जे असंवैधानिक आहे. जे संविधानातले तिचं जे आहे राईट टू चॉईस जे आहे, तर तिचं नाव लावण्याचं, तिला कुणाचं लावायचं असेल तिचं ते ती लावू शकते, आणि पित्याकडून तिला आलेलं असेल तर आम्हाला आतापर्यंत तरी काय होतं ना, की माझं म्हणजे स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की हे झालं घटस्फोटित महिलांसाठी. आम्ही जे बोलतोय की हे घटस्फोट त्या महिलांना या नवऱ्याच्या एनओसीची गरज याच्यासाठी नसते की तिच्याकडे ऑलरेडी कोर्टाचं सर्टिफिकेट असतं, ज्याच्यात डिव्होर्स झालेलं असतं, त्याच्यावर त्यांच्या काही सूचना दिलेल्या असतात त्या सर्टिफिकेटवर की तुम्हाला नवऱ्याचं नाव वापरता येणार नाही वगैरे. परंतु त्या घटस्फोटाच्या कॉपीमध्ये असं कुठेही लिहिलेलं नसतं की तुम्ही पित्याचं नाव वापरू नये किंवा वापरलं नाही पाहिजे. नवऱ्याच्या नावाबाबत, आडनावाबाबत त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही हे नाव वापरू शकत नाही यापुढे म्हणून ते असतं. मग घटस्फोटाची कॉपी असताना त्या महिलेला काय गरज पडली, किंवा का गरज अशी वाटायला लागली की त्यांनी त्या नवऱ्याचं परत हे केलं पाहिजे. म्हणून असं वाटतं की तिच्या बाबतीतला पुन्हा छळ वाढला जाऊ शकतो, म्हणून या अधिसूचनेचा आम्ही निषेध करतो. बरं, आता मुद्दा असा आहे की घटस्फोटित महिलांसाठी ठीक आहे तुम्ही म्हणायला लागलात म्हणून, हा सरकार म्हणते, मला सरकार मायबाप असतं, मग मायबाप लेकराचं भलंच करते, भल्यासाठी विचार करते. मग मायबाप जर लेकराच्या भल्यासाठी करत असेल तर ज्या घटस्फोटित महिला आहेत त्यांच्यासाठी अधिसूचना काढते. ज्या परित्यक्ता महिला आहेत, ज्या एकल आहेत, ज्या सिंगल आहे, परित्यक्ता आहे, ज्यांनी स्वतः टाकलेलं आहे नवऱ्याला, एमएनटी ज्याला म्हणतो, आमच्या मराठवाड्यात तो शब्द आहे एमएनटी, म्हणजे मी नवऱ्याला टाकून दिलेलं. तर अशा महिलांसाठी सरकारच्या काय अधिसूचना आहेत, यांचा घटस्फोट होतो, कोर्टात त्यांचं प्रकरण गेलेलं नसतं, हे असेच वेगळे झालेले असतात. किमान प्रकरण दाखल जरी असलं तर तो घटस्फोटापर्यंत ते गेलेलं नसतं. काहीतरी घटस्फोट मिळावा किंवा घटस्फोट तो देत नाही, म्हणून मग आम्हाला महिलांना डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करावी लागते, 498 ची दाखल करावी लागते, मग ती वर्षानुवर्ष चालत असते. या काळाच्या दरम्यान मध्ये या महिला परित्यक्तेचं आयुष्य जगत असतात. मग यांच्यासाठी सरकारची काय योजना आहे का, सरकार काय अधिसूचना काढते? अशा कितीतरी महिला आहेत महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर 14,000च्या आसपासच्या महिला ज्या आहेत त्या सिंगल आहेत, ज्या हे आहेत परित्यक्त आहेत, त्यांच्या बाबतीतले म्हणजे त्यांना अशी हे नाही, त्यांनी कुणाची एनओसी घेतली पाहिजे असे प्रश्न पडतात ना. नवऱ्याचा इकडून घटस्फोट झालेला नसतो, मायबाप सुद्धा बोलत नसतात कधी कधी की ही नांदत नाही, किंवा ही नवऱ्याकडे जात नाही, किंवा नवरा बायकोचे भांडण आहेत अशा परिस्थितीमध्ये. पण तरी सुद्धा बाप म्हणणार कधी कधी काय करतो की नाव वापरण्याच्या संदर्भाने हे करत नाही. परंतु खूप साऱ्या अशा महिला असतात की ज्यांना हे आयुष्य भोगावं लागतं. म्हणून आपण असं विचारतो की बाबा अशा महिलांसाठी सरकार काय अधिसूचना काढणार. स्वतःचा माझा वैयक्तिक अनुभव आहे, म्हणजे खूप कौटुंबिक गोष्टीतून आम्ही गेलेलो की पहिली बायको असताना
दुसरी बायको व्यक्त करत नाहीत, कारण द्विभार्य ह्याच्या संदर्भाने बाबासाहेबांनी पण विरोधच केला होता त्याच्या संदर्भात. दुसरी बायको करता येत नाही, परंतु समाजाच्या धारणेनुसार, समाजाच्या चालीरीतीनुसार पुरुषांना अधिकच काय म्हणतात त्याला फेवर दिलं गेलेल्यामुळं पहिली बायको असताना दुसरी करणं, दुसरी करून तिच्याकडं तिच्या सोबत राहून तिथं लेकरांना जन्म घालणं आणि तिच्याकडे लेकरांना जन्म घालून सुद्धा पुन्हा पहिली जवळ येणं, पहिली जवळ येऊन तिच्या जवळ तिच्यासोबत संबंध ठेवून तिच्यासोबत लेकर पैदा करणं, जन्माला घालणं आणि पुन्हा त्याच लेकरांना म्हणणं किती माझी लेकरं नाहीत, माझे मी त्यांना मी माझे तिचे संबंधच नाहीत, मी दुसरी बायको केलेली, ते लेकरं कुणाचे. म्हणजे असे सुद्धा वडील आहेत जे अशा पहिल्या बायका असताना दुसऱ्या करतात, दुसरी जवळ लेकरं जन्माला घालतात, पहिली जवळ बी लेकरं जन्माला घालतात आणि त्यांचं पितृत्व नाकारतात. अशा वेळेस अशा महिलांनी कुठल्या नवऱ्याकडून घटस्फोट घ्यावा, कारण अशा वेळेस त्या महिला परित्यक्त असतात आणि त्या नवऱ्यानं ती लेकरं बी नाकारलेली असतात. अशा वेळेस त्या लेकरांसाठी त्या बाईनं काय केलं पाहिजे, अशा वेळेस सरकारनं काय केलं पाहिजे, सरकारनं अधिसूचना काढते का, साधे पोलीस पाटील गावचे ते सुद्धा महिलेला, अशा परित्यक्त महिलेला सर्टिफिकेट देत नाहीत की ती एकल आहे म्हणून, ती परित्यक्त आहे म्हणून. आता त्याच्यामध्ये बदल झालाय. माझ्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मी ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये होते त्या काळामध्ये पोलीस पाटील देत नव्हते. नंतरच्या काळामध्ये निघलं की स्वयंघोषित तुम्ही स्वतःचं प्रमाणपत्र तुम्ही स्वतः तयार करून तुम्ही सही करून द्या की मी परित्यक्त आहे म्हणून. पण त्या काळामध्ये पोलीस पाटलाशिवाय ती प्रमाणपत्र मिळत नसत. म्हणजे त्यांना संजय गांधीच्या पगारी लावायचे असतील तरी ते हे होतं. मग अशा वेळेस खूप स्ट्रगल करून एका कागदासाठी खूप हे होतं. मग अशा वेळेस सरकार घटस्फोटाचं सर्टिफिकेट आहे तरी सुद्धा त्या नवऱ्याची एनओसी घ्यायला लावते आणि ज्या महिलांचे घटस्फोट झालेले नाही त्या एकलचं आयुष्य जगतात, त्यांच्या लेकरांना सुद्धा त्यांच्या बापाने नाकारलेलं असतं. अशा वेळेस त्या महिलांनी कुणाचं घेतलं पाहिजे सर्टिफिकेट. आपल्याकडे माय म्हणेल तो बाप असतो असं म्हणतात आणि माय म्हणेल तो बाप असतो म्हणून ते घेत असतं. पण मग अशा वेळेस त्या लेकरांनाही बापांना नाकारलेलं असतं, त्या महिलाही बापांना नाकारलेलं असतं. अशा वेळेस कुणाचे सर्टिफिकेट घ्यायचं, कुणाचं एनओसी घेऊन कुणाचं नाव लावायचं, मग सरकारच्या नावाने आम्ही चालवायचं का, असं आपलं मत आहे. त्याच्यामुळे आमचं असं वाटतं की आमचं मत असं आहे की कुठलंही डिस्क्रिमिनेशन जर सरकार महिलांच्या बाबतीत करीत असेल तर हे चुकीचं आहे. ज्या गोष्टी सरकारने पुरुषांसाठी लागू करतात त्या गोष्टी स्त्रियांसाठी लागू केल्या पाहिजेत, ज्या स्त्रियांसाठी केलेल्या आहेत त्या पुरुषांसाठी केल्या पाहिजेत. म्हणजे जे कायद्यात आहेत, ज्या संविधानात मूल्यात आहेत त्या गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु महिला आहेत म्हणून त्यांचा दुहेरी तिहेरी छळ नाही केला पाहिजे. माहेरी छळ होतो, ह्या घटस्फोटाच्या प्रक्रियेत तिला खूप मानसिक टॉर्चर मधून जावं लागतं, कोर्टाच्या प्रक्रियेतून जावं लागतं आणि मग कुठं तो 20-20, 25-25 वर्ष झाल्याशिवाय घटस्फोट महिलांना मिळत नाही. आणि या काळामध्ये महिलांना ते एवढं नातं ते त्या माणसाचं तोंड सुद्धा बघावं असं वाटत नाही. आणि हे परत म्हणजे काय दुष्काळात 13वा महिना ज्याला म्हणतो आपण की त्या पद्धतीने केलं जातं की त्या नवऱ्याकडून तू एनओसी घे म्हणून आणि मग बापानं हे केलं पाहिजे. मग अशा वेळेस तो बाप तरी नाव लावायला तयार होईल का की तू नवऱ्याजवळ नांदली नाहीस आणि त्याचं प्रमाणपत्र घेऊन ये तेव्हा माझं नाव लाव. अशा वेळेस त्या बापालाही तिचं हे होईल आणि मग बापाकडूनही तिचा छळ होऊ शकतो अशा काळामध्ये, त्या नवऱ्याकडूनही होऊ शकतो आणि मग अशा वेळेस तिचं दोन्ही डगरीवरचं आयुष्य कसं होईल याचंही वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या अधिसूचना सरकारने पाठीमागे घेतली पाहिजे आणि अशा घटस्फोटित महिलांसाठीच नाही तर परित्यक्त महिलांसाठी सुद्धा काही विशेष गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचं भवितव्य सुखकारक होईल. थँक्यू.